हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे घरी मस्त असं टोमॅटो सॉस। बाहेरून न आणता आपलं घरीच मस्त बनवायचं टोमॅटो सॉस। तर संडेला मार्केटमध्ये मस्त असे टोमॅटो, देसी टोमॅटो मला दिसले होते आणि गोलसर आणि एकदम लालसर होते बघा। तर आपल्याला टोमॅटो सॉस बनवताना काय करायचे की लालसरच छान असे लाल टोमॅटो घ्यायचे आणि छान पिकलेले पण घ्यायचे। तर इथे जे टोमॅटो आहे तर त्याचे काय करायचं, देठं जे आहे तर ते सगळे काढून टाकायचं आणि याला काय करायचं, चांगलं असं धुवून स्वच्छ, त्याला थोडी पण माती वगैरे नसता कामा। तर याला चांगलं स्वच्छ धुवून पुसून काढायचे। तर एक एक टोमॅटो छान मी पुसून काढलाय आणि धुवून पण एक एक करून काढलाय। तर त्याला छान असं धुवून पुसून काढायचे आणि थोडंसं 1-2 मिनिटासाठी साईडने ठेवायचे आणि लगेच त्याचे 4 भाग किंवा तुम्ही 2 भागही करू शकता। छान त्याला असं कट करून घ्यायचे। तर इथे बघू शकता की टोमॅटो जे आहे तर ते किती छान असे पिकलेले आहे। जर थोडेफार कच्चे वगैरे असेल ना तर 2-3 दिवस त्याला बाहेरच ठेवा, फ्रीजमध्ये नका ठेवू, तर ते छान असे लाल अजून पडतील। तर इथे जे टोमॅटो आहे तर ते सगळे मी कट करून घेतले आणि एक मोठ्या साईजची कढई घेतली आहे। तर कढई घेताना जी आहे तर ती मोठ्या साईजचीच घ्या, म्हणजे टोमॅटो सॉस बनवताना तुम्हाला इझी जाणार। तर सगळे टोमॅटो जे आहे तर ते छान कट करून घेतलेत आणि लगेच त्याच्यामध्ये काय करायचे की मी इथे 1.5 चम्मच मीठ टाकले। तर लगेच इथे 1.5 चम्मच मीठ टाकायचे आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवून द्यायचे आणि कमी गॅस ठेवायचा आहे। तर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत, तर इथे मी बेडगी मिरची घेतली आहे, 3 मिरच्या घेतल्यात आणि ह्या आहे पटना मिरची बोलतात बघा याला, 3 त्या घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 9 ते 10 आणि 2 कांदे घेतलेत, मीडियम साईजचे 2 कांदे आहे। तर इथे मी टोमॅटो 1.5 kg टोमॅटो आणले होते, पण त्याच्यातले 2-3 मी यूज केले होते। तर 2 कांदे याला पुरेसे आहे, मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत बघा, म्हणजे 1.25 kg असं झालंय बघा ते, 1.25 kg। तर टोमॅटो 1.5 kg आणले होते, पण त्याच्यातले मी 2-3 असे यूज केले होते। तर इथे बघू शकता जे टोमॅटो आहे तर ते छान असे गळलेत, म्हणजे काय करायचे की लगेच आता त्याला थोडंसं साईडने ठेवायचे, हलकंसं थंड होऊ द्यायचे, हलकंसं नाही चांगलंच थंड होऊ द्यायचे। तर इथे मी काय करते की एका भांड्यामध्ये त्याला साईडने काढलंय आणि थोडी करून त्याची छान अशी फाईन प्युरी बनवणार आहे, एकदम बारीक करायचं आहे त्याला। तर मिक्सरमधून काढताना आणि काय करायचं की एक छान अशी बारीक चाळणी घ्यायची आहे। जर तुमच्याकडे पिठाची चाळणी किंवा पुरण वगैरे गाळायची पण चाळणी असते तर ती चाळणी पण तुम्ही घेऊ शकता। तर त्या चाळणीने पण छान असं गाळून घ्यायचे। तरी इथे बघू शकता जे छिलके, बीज ते जे आहे तर ते सगळं वरती निघालंय आणि काय करायचं, हे फेकायचं नाही आहे, तुम्ही भाजीला पण यूज करू शकता किंवा छान असं याला थोडंसं जिरा मोहरीचा तडका दिला ना तर खूप छान लागतं ते आणि भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता। फेकण्यापेक्षा आपलं मस्त चटणी, टोमॅटोची चटणीसारखं त्याला बनवायचं आणि छान असं भातासोबत तुम्ही खाऊ शकता। तर इथे काय करायचं आहे, सगळ्या मी जे टोमॅटो आहे शिजवलेले तर सगळ्याच बारीक अशी प्युरी बनवली आहे, बारीक म्हणजे चांगलं लिक्विड बनवलं आहे त्याचं बारीक करून मिक्सरमधून। तर सगळं असं चाळणीने छान गाळून घ्यायचं आहे। तर इथे जे आहे तर ते सगळं मी मिक्सरमधून काढून गाळून घेतलं आहे आणि इथे लगेच गॅसवर त्याला शिजवण्यासाठी ठेवते आहे, कारण की आपण असंच टोमॅटो सॉस नाही खाऊ शकत आणि ते लवकर खराब होतं। तर याला शिजवणं जे आहे, याच्या पुढची जी स्टेप आहे तर ती करणं जरुरी आहे। तर इथे जे आहे तर काय होतं की जे शिजवतो ना आपण तर ते खूप उडतं बघा बाहेर आणि अंगावर पण उडू शकतं। तर त्याच्यासाठी मी काय करते की त्याच्यावर लगेच असं झाकण ठेवून देते आहे, म्हणजे माझा गॅस ओटा पण जास्त खराब होणार नाही आणि ते बाहेर अंगावर किंवा उडणार नाही। तर मी त्याच्यामध्ये काय केलं की साखर टाकली आहे। तर एका वाटीला थोडीशी कमी होती साखर, तर तुम्ही 1 वाटी पण टाकली तर पुरेशी आहे। तर साखर छान अशी विरघळली आहे।
तर साखर विरघळल्यानंतर आपल्याला विनेगर टाकायचे. तर विनेगर 1/4 कप टाकलं आहे मी. तर तुम्ही वाटी बघू शकता, म्हणजे अर्ध्यातलं थोडं अर्धं असं आपल्याला विनेगर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही ही ट्रिकसुद्धा वापरू शकता. तर मीठ टाकायचे 1 टीस्पून इथे मी मीठ टाकलं आहे. तर छान असं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा साखर विरघळेल त्याच्यानंतरच आपल्याला विनेगर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. एकदम साखरेसोबतच विनेगर नाही टाकायचं आहे. तर इथे बघू शकता जो सॉस आहे तर तो खूप छान असा बनतोय बघा, आणि एकदम लालसर, आणि किती लाल एकदम, म्हणजे बाहेरचा जो मार्केटवाला सॉस असतो ना त्या सॉसला पण मागे पाडेन, आणि खूप हेल्दी आहे. बाहेर तरी सॉसमध्ये खराब टोमॅटो वगैरे असं यूज करतात, मी असं ऐकलेलं आहे. तर आपले जो टोमॅटो सॉस आहे तर तो झाला कसा, तर हे कसं समजायचं, तर एका प्लेटवर थोडंसं सॉस टाकायचा आणि तो एकदम असा खाली नाही आला पाहिजे, किंवा असं असतं ना की आपण काही बेसन वगैरे टाकतो तर एकदम असं लाईन येते, तर हे असं लाईन न येता एकदम ते हळूहळूवार असं खाली आलं पाहिजे प्लेटमध्ये, म्हणजे एकदम परफेक्ट आपला जो सॉस आहे तर तो तयार आहे. तर इथे सॉसला काय करायचं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचे, प्रॉपर पूर्ण थंड होऊ द्यायचे. त्याच्यानंतरच आपल्याला भरणीमध्ये किंवा काचेच्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, प्लास्टिकच्या वगैरे नको, कारण की त्याच्यामध्ये खराब व्हायचे जास्त चान्सेस असतात. तर तुम्ही टोमॅटो सॉस बघू शकता किती छान आणि किती लाल दिसतोय एकदम. तर इथे मी काय करते आहे, माझ्याकडे सकाळी दूध येतं, तर तीच दूध बॅग घेतली आहे मी, म्हणजे माझ्याकडे काचेची बॉटल आहे, मी खूप सांभाळून ठेवलं आहे काचेच्या बॉटलला, कारण की मला बऱ्याचशा दिवसापासून टोमॅटो केचप बनवायचे, पण टोमॅटो खास म्हणजे मला जसे पाहिजे होते तसे मला भेटत नव्हते. तर मला जसे भेटले तसे मी लगेच घेऊन आले, आणि माझ्याकडे जी बॉटल होती माझी जुनी केचपवाली, म्हणजे टोमॅटो सॉसवालीच बॉटल होती, तर तीच मी म्हणजे चांगली स्वच्छ आतून पण बाहेरून पण त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे, सुकवलं आहे, आणि त्याच्यानंतर छान असं बॉटलमध्येच भरायचं आहे. तर स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.